आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय अकाले मृत्यू टाळला गुरुजींनी। माझे नाव बाल गोविंद आहे। मी राजगड झारखंडचा रहिवासी आहे। मी शिवजी यांचा कट्टर भक्त होतो। माझ्या पूर्वजांनी शिवजी यांचे मंदिर बांधलेले होते। माझ्या मोठ्या काकांच्या मुलाने संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतलेली होती। त्यांनी मला अनेक वेळा ज्ञान समजावून सांगितले। नंतर 30 जानेवारी 2016 रोजी मी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली। नामदीक्षा घेतल्यानंतर मी मंदिरातील पूजा करणे सोडले। माझ्या गावातील लोक विरोध करू लागले की तू कसल्या गुरुच्या चरणामध्ये गेला आहेस, हे तू ठीक केले नाहीस। इतर गावातील लोकही हसतील। मी म्हणालो की मी एका खऱ्या गुरूंच्या शरणी गेलो आहे। मी सत्यतेसोबत गेलो आहे। परमपूज्य संत रामपालजी महाराजजी यांच्या कृपेने नामदीक्षा घेतल्यानंतर मला अनेक लाभ झाले। एकदा मला मण्यार म्हणजे करेत जातीच्या सापाने चावा घेतला होता। म्हणतात की मण्यार म्हणजे करेत जातीचा साप चावल्याने अवघ्या 45 मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होतो। हा अतिशय विषारी साप असतो, पण सद्गुरुजी यांच्या कृपेने मी जिवंत आहे। शेजारच्या व सर्व कुटुंबियांनी जंत्रमंत्र करायला सांगितले। डॉक्टरांकडे चल, नाहीतर तुझा मृत्यू होईल। मी म्हणालो की माझ्या गुरुजींचा हात माझ्या डोक्यावर आहे, मला काही होणार नाही। जे काही करतील ते माझे आदरणीय गुरुजी करतील। माझी आई पण म्हणाली की बेटा डॉक्टरांना दाखव। मी म्हणालो की संत रामपालजी महाराज यांच्यापेक्षा मोठा डॉक्टर कोणी नाही। मला पूर्ण विश्वास आहे की मला काहीही होणार नाही आणि मी आज ठीक आहे। यापेक्षा मोठा चमत्कार काय असेल? माझा मुलगा 3 वर्षांचा आहे, जो छतावरून खाली पडला होता। खाली कॉन्क्रीटचा कोबा होता। त्याच्या डोक्यावर आतून रक्त साचले होते। काही लोक म्हणाले की त्याच्या मेंदूची तपासणी करा, आतल्या आत दुखापत होऊ शकते। मी म्हणालो की माझे गुरुजी सर्व काही ठीक करतील। आज तो मुलगा गुरुजी यांच्या दयेने ठीक आहे, चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहे। एक वेळी माझ्या गाडीचा अपघात झाला होता। त्यामध्ये आम्ही 5 जण प्रवास करत होतो आणि 60च्या वेगाने गाडी होती। आम्ही सर्व वाचलो। माझ्या घरावर भूताप्रेतांची सावली होती। माझ्या वडिलांचे 2 भाऊ म्हणाले, बोकड कापायचा असेल तर पैसे द्या, 3रा हिस्सा द्या, पूजा करायची आहे। आम्ही साफ नकार दिला। भूतपूजा आम्ही नाही करणार, आम्ही सद्भक्ती करतो। वडिलांचे भाऊ म्हणाले, आज एकतर बोकड कापणार नाहीतर तुला कापणार। भांडण करू लागले। तुम्ही हिस्सा का देणार नाही, द्यावा लागेल। आम्ही सद्गुरुजी यांची आठवण केली। तेव्हापासून त्यांनी कधीही पैसे मागितले नाही, ना आम्ही कधी भूतपूजा केली। आज आमच्या घरात कोणतेही भूत प्रेत नाही। आम्ही आनंदी जीवन जगत आहोत। मोक्ष प्राप्ती करणे हे आमचे ध्येय आहे। पूर्वी मी नशा करायचो, दारू, मांस, सिगरेट पण प्यायचो। आता माझ्या सर्व वाईट सवयी सुटल्या। माझे संपूर्ण कुटुंब आनंदाने राहत आहे। काही लोक म्हणतात की तुम्ही आश्रमातून पैसे आणता। मला त्यांना सांगायचे आहे की शास्त्रानुसार भक्ती केल्याने सर्व विकार सुटले, रोग दूर झाले। संत रामपालजी यांच्या कृपेने घरामध्ये बरकत येते। यामुळे पैशांची बचत होते। तुम्ही देखील पूज्य संत रामपालजी महाराजांच्या शरणात या, शास्त्रांमधील प्रमाणित भक्ती करा आणि मोक्ष मिळवा। भक्त बाल गोविंद दास, राजगड, झारखंड। मोबाईल नंबर 9199 255 271।